चला रे, आवाज येतो का कमेंट कर एकदा. टाईप क्रमांक 6 आणि 7 बघायचं आपल्याला. चला पहिला क्वेश्चन. चला टाईप क्रमांक मधला पहिला क्वेश्चन. टाईप क्रमांक 6 बघायचा आपल्याला. जेव्हा रेल्वे गाडी प्लॅटफॉर्म व व्यक्तीला दोघांनाही पार करून जाते. माग आपण काय बघितलं, व्यक्तीला पार करून जाते, पुन्हा प्लॅटफॉर्मला पार करून जाते. आता लक्षात ठेवा, प्लॅटफॉर्मला पण पार करून जाते आणि रेल्वे त्या व्यक्तीलाही पार करून जाते. पहिला क्वेश्चन बघा. एक रेल्वे गाडी 50 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 14 सेकंदामध्ये पार करते. एका विजेच्या खांबाला 10 सेकंदामध्ये पार करते. तर रेल्वेचा ताशी वेग किती विचारले, लक्षात ठेवा. रेल्वेचा ताशी वेग काढायचा आहे. वेग बरोबर आपल्याला माहित आहे राजा. वेग काढण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, अंतर माहित पाहिजे. अंतर भागीला काय असतो, वेळ असतो राजा, वेळ. बरोबर ना. वेग काढायचा ताशी वेग, लक्षात ठेवा. ताशी वेग काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, लांबी काढून घ्यावी लागेल अगोदर, लांबी राजा. मग आपण काय करूया माहिती का, रेल्वेची लांबी आपण 1 मीटर मानूया. रेल्वेची लांबी 1 मीटर मानूया. 1 मीटर मानू. मग रेल्वे काय करते, 50 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 14 सेकंदामध्ये पार करते आणि एका विजेच्या खांबाला 10 सेकंदामध्ये पार करते. तर रेल्वेचा ताशी वेग विचारलाय. अगोदर काय करू, जेव्हा रेल्वे विजेच्या खांबाला पार करत असते तेव्हा एकूण डिस्टन्स बरोबर फक्त रेल्वेची लांबी असते राजा. आणि रेल्वे गाडी ज्यावेळेस प्लॅटफॉर्मला पार करत असते तेव्हा एकूण डिस्टन्स बरोबर रेल्वेची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी असते. मग आपल्याला काय करूया, रेल्वेची लांबी एकूण 1 मीटर मानली. अगोदर विजेच्या खांबाला 10 सेकंदामध्ये पार करते, तर वेग काढून घ्या अगोदर, वेग राजा. तर रेल्वेचा वेग काढून घ्या. वेग कसा काढतो राजा आपण, रेल्वेची लांबी x छेदामध्ये विजेच्या खांबाला 10 सेकंदामध्ये पार करते. जर विजेच्या खांबाला 10 सेकंदामध्ये पार करत असेल राजा, तर एकूण डिस्टन्स बरोबर रेल्वेची लांबी असते आणि खाली असतो वेळ, वेळ राजा. म्हणजे आपलं काय आलं, हे मीटर आलं, हे सेकंद आलं, मीटर पर सेकंद आला, मीटर पर सेकंद. आपला वेग जो आला ना, आपला वेग किती आला, x छेदामध्ये 10 मीटर पर सेकंद आला. मग आता प्लॅटफॉर्म करते या, रेल्वेचा वेग मिळाला. मग रेल्वे काय करते, प्लॅटफॉर्म 50 मीटरच्या प्लॅटफॉर्मला. मग काय करूया, अंतर बरोबर आपल्याला माहित आहे, अंतर बरोबर काय असतो, वेग गुणाकारामध्ये वेळ असतो राजा. वेग गुणाकारामध्ये वेळ राजा, वेग गुणाकारामध्ये वेळ. मग अंतर आता प्लॅटफॉर्मला रेल्वे ओलांडत असेल तर रेल्वेची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी म्हणजे एकूण अंतर असतं राजा. वेग किती आपला, वेग आला रेल्वेचा x छेदामध्ये 10, कारण प्लॅटफॉर्मला पण ओलांडताना तेवढाच वेग असणार आहे आणि विजेच्या खांबाला पण ओलांडताना तेवढाच वेग असणार राजा. वेळ आहे वेळ. आता प्लॅटफॉर्मला ओलांडताना किती सेकंदात ओलांडते, 14 सेकंदामध्ये ओलांडते राजा, 14 सेकंदामध्ये. बस आता x काढून घ्या अगोदर, कारण x काढला की मग वेग, जोपर्यंत x निघत नाही रेल्वेची लांबी तोपर्यंत तुमचा वेग निघणार नाही. चला इथं कॅल्क्युलेशन करा. आता हा इकडे जाऊ द्या, 10x अधिक किती आलं तुमचं, 500 आलं राजा, 500 बरोबर. इकडे काय आलं तुमचं, 14 आणि x चा गुणाकार केला राजा, तर किती आला तुमचा, 14x आला, 14x. 500 तसंच ठेवलं, हा प्लस मध्ये मायनस गेला, 14 वजा 10 केले तर किती आले, 4x आले, 4x राजा. भाग द्या, 4 1 4 राहिला 1, 4 2 8 राहिले 2, 4 25, 125 बरोबर किती आलं, x आले, x. म्हणजे x काय मानले आपण, रेल्वेची लांबी मानली. रेल्वेची लांबी आली 125 मीटर. रेल्वेची लांबी किती आली, 125 मीटर आली राजा. मग आपल्याला वेग विचारला आहे, वेग काढायचा. वेग आपण काय मानला इथं, वेग किती आला आपला, x छेदामध्ये 10 आला राजा. x छेदामध्ये 10 ला x किती आला आपला, 125 आलाय. 125 छेदामध्ये वेळ आहे 10 सेकंद. गुणाकारामध्ये 18 छेदामध्ये किती करताय तुम्ही, 5 करा, 5 राहील. हा वेग कशावरती आहे, कशामध्ये, मीटर पर सेकंद मध्ये आहे का किलोमीटर पर आवर मध्ये आहे, त्यावर सगळं ठरणार. लक्षात ठेवा, किलोमीटर पर आवर मध्ये असेल तर तुम्हाला गुणावं लागेल. भाग द्या, 2 9 18 2 5 10 5 2 10
राहिले 2, 5 5 25, 5 5 25, 9 आणि 5 चा गुणाकार केला तर किती आलं? 9 5 45 आलं, 45. म्हणजे वेग रेल्वेचा तो 45 किलोमीटर पर आवर आला का चेक करून घ्या. 45 किलोमीटर पर आवर आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आला का चेक करा. जाऊया करे पुढं. नेक्स्ट क्वेश्चन आलं ना 45. एक रेल्वे गाडी प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या व्यक्तीला 8 सेकंदात पार करते व 264 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 20 सेकंदात पार करते, तर रेल्वे गाडीची लांबी काय विचारले तुम्हाला? रेल्वे गाडीची लांबी काढायची. रेल्वे गाडीची लांबी म्हणजे मागा जे काढलं ना एक्स, एक्स काढून घ्यायचा. एक्स काढून घ्या फक्त, बाकी काही करू नका. जमतंय का रे? रेल्वे गाडीची लांबी काय करा? रेल्वेची लांबी आपण काय करूया राजा? रेल्वेची लांबी एक्स मीटर मानूया. एक्स मीटर माझ्या बरोबर सोडवत चला रे. एक्स मीटर मानूया. ओके, एक्स मीटर मानली आपण. आपल्याला माहित आहे रेल्वेचा वेग काढावा लागेल अगोदर. वेगच माहित नाही ना आपल्याला राजे, वेग काढावा लागेल. मग वेग कसा निघतो? एक्स अंतर भागीला रेल्वेची लांबी भागीला किती येणार तुमचं? वेळ येणार. वेळ. मग आपल्याला काय म्हणलं? रेल्वे गाडी प्लॅटफॉर्मवर उभे असणाऱ्या व्यक्तीला 8 सेकंदामध्ये पार करते. व्यक्तीला जर पार करत असेल तर एकूण डिस्टन्स बरोबर फक्त रेल्वेची लांबी असते. मग आपलं रेल्वेची लांबी भागीला वेळ किती आहे बाबा? 8 सेकंद आहे. 8 सेकंद म्हणजे वेग किती भेटला? एक्स छेदामध्ये 8 मीटर पर सेकंद भेटला. मीटर पर सेकंद. हे क्लिअर झालं. मग आता लक्षात ठेवा ती प्लॅटफॉर्मला 264 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 20 सेकंदात पार करते. जर रेल्वे प्लॅटफॉर्मला पार करत असेल तर रेल्वेची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी असते. बरोबर. हे झालं एकूण अंतर. अंतर बरोबर वेग. वेग आहे एक्स छेदामध्ये 8, गुणाकारामध्ये वेळ किती आहे तुमची? 20 सेकंद आहे. 20 सेकंद. अंतर मीटर मध्ये निघून जाईल राजा. भाग द्या. बे 1 बे, बे 0 0, बे चोक 8 पुन्हा भाग जाईल. बे 2 4, बे 5 10 राजा. हा इकडे आहे तुमचा 2 भागाकाराला इकडे गुणाकाराला येईल. म्हणजे इकडे गुणा इकडे आले तुमचे 2x अधिक राजा बे चोक 8 बे सक्क 12. हातच्याला गेलाय. बे 2 4 आणि किती आलं? 5. बरोबर. इकडे किती आलं? 5x आलं. हा प्लस मध्ये राजा, इकडे काय होईल? मायनस जाईल. म्हणजे 528 बरोबर 5x वजा किती आलं? 2x आलं. हे क्लिअर झालं. 528 बरोबर 5x मधून 2x गेला तर राहिला तुमचा 3x. 3 इकडे भाग द्या. 3 1 3 राजा, राहिले 2, 3 7 21, राहिला 1, 3 संग 18, 176 मीटर आली. रेल्वेची लांबी 176 मीटर आली का चेक करून घ्या. 176 मीटर आली का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक किती आला? 1 आला. 1. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करा. कारण अंतर काढायचं असेल तर लक्षात ठेवा प्लॅटफॉर्मला जर ओरंडत असेल तर रेल्वेचा वेग माहित पाहिजे राजा. रेल्वेचा जोपर्यंत वेग माहित होत नाही तोपर्यंत तुम्ही अंतर काढू शकणार नाही. कारण अंतर काढण्यासाठी वेग गुणाकारामध्ये वेळ असतो. तुमच्याकडे ती वेगच नाही तर तुम्ही अंतर कसं काढणार मला सांगा. क्लिअर करे बाबा. गणित सोडवत चला, फक्त बघत जाऊ नका. प्रॅक्टिस शिवाय दुसरा ऑप्शन आपल्याकडे ती नाही आहे काय. एक रेल्वे गाडी स्थिर खांबाला 3 मिनिटांमध्ये पार करते व 600 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म 5 मिनिटांमध्ये पार करते. रेल्वे गाडीचा लांबी आणि वेग किती विचारले तुम्हाला? म्हणजे पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला वेग विचारला, तर दुसऱ्या क्वेश्चन मध्ये लांबी विचारली, तिसऱ्या क्वेश्चन मध्ये लांबी आणि वेग काढायचा. मेथड सेमच लक्षात ठेवा आणि बेसिक मेथड न सोडवा, त्याच्यामध्ये स्टेप कमी करत चला. MTS 2019 ला विचारला.
माझ्या मागे सोडवत चला रे. आपल्याला काय करायचं, रेल्वे गाडी 3 खांबाला 3 मिनिटांमध्ये पार करते. रेल्वेची लांबी माहित नाही बेटा. रेल्वेची लांबी काय कर, रेल्वेची लांबी किती मानूया आपण, x मीटर मानूया. x मीटर काय मानूया आपण, x मीटर मानूया. ओके. मग आपल्याला रेल्वेचा अगोदर वेग काढावा लागेल, कारण वेगाशिवाय तुम्हाला अंतर निघणारच नाही राजा. वेग काढावा लागेल. मग काय करायचं, वेग काढताना अगोदर स्थिर खांबाला 3 मिनिटांमध्ये पार करते. स्थिर खांबाला जर रेल्वे पार करत असेल, एकूण डिस्टन्स बरोबर फक्त रेल्वेची लांबी असते. रेल्वेची लांबी आपल्याकडे किती आहे, एक्स छेदामध्ये वेळ किती आहे, 3 मिनिटं. एक्स छेदामध्ये 3. हा आपला वेग आला, कशामध्ये आला, मीटर मिनिट मध्ये आला. मिनिटमध्ये आपला वेग जो आला ना, तो वेग कशामध्ये आला, मीटर मिनिट मध्ये आला राजा. ओके. मग आपल्याला काय करायचं, अंतर बरोबर आता ती प्लॅटफॉर्मला काय करते, 5 मिनिटांमध्ये पार करते. प्लॅटफॉर्मची लांबी 600 मीटर आहे बेटा. एकूण अंतर बरोबर रेल्वेची लांबी प्लस कुणाची असते, प्लॅटफॉर्मची लांबी असते राजा. कधी, ज्या वेळेस रेल्वे प्लॅटफॉर्मला पार करत असते. म्हणजे एक्स आधी किती आलं, 600 बरोबर वेग आहे एक्स छेदामध्ये 3 गुणाकारामध्ये राजा. वेळ किती आहे तुमचा, 5 मिनिटे आहे. 5 मिनिटे. हा 3 इकडं भागाकाराचा इकडे गुणाकार आली राजा. 3 एक्स ला गुणलं तर 3 एक्स आलं, अधिक तुमचं साइन 3 किती आलं, 1800 आलं, बरोबर इकडे किती आलं, 5 एक्स आलं राजा. एखादी संख्या प्लसला असेल तर इकडे कशाला जाते, मायनसला जाते. 1800 बरोबर किती आलं तुमचं, 5 एक्स वजा 3 एक्स आलं. 5 मधून 3 गेला तर आलं 2 एक्स राजा. इकडं राहिलं 1800 तुमचं. बे 1 बे 9 18 बे 0 0 बे 0 0. एक्स बरोबर आपल्याला मिळालं, एक्स बरोबर काय मिळालं, 900 मिळालं. 900 काय आलं, हे मीटर मध्ये आलं, मीटर मध्ये राजा. जे डिस्टन्स आलं मीटर मध्ये आलं. मीटर काय म्हणलं आपण, रेल्वेची लांबी मांडली राजा. एक्स रेल्वेची लांबी मांडली, रेल्वेची लांबी आली 900 मीटर आली. आता आपल्याला पुढे काय विचारले, लक्षात ठेवा. आपल्याला विचारलं रेल्वे गाडीची लांबी. रेल्वे गाडीची लांबी आपली 900 मीटर आली, विषय क्लोज झाला. 3600 कटलं, 1200 कटलं, पर्याय क्रमांक 2 किंवा 3 पैकी. पण 2 पैकी 3 पैकी म्हणल्या दोन्ही ठिकाणी 900 900 दिसतंय. याचा अर्थ वेग काढावा लागेल राजा तुम्हाला. वेग काढून घ्या. मग वेग कशामध्ये, किलोमीटर पर आवर मध्ये आहे. वेग काढण्यासाठी आपल्याला माहित आहे, वेग इथं आपलं वेग किती आहे, एक्स छेदामध्ये 3 आहे राजा. ओके. एक्स म्हणजे अंतर. रेल्वेची लांबी किती आली तुमची, 900 आली. रेल्वेची लांबी 900 आली. छेदामध्ये खाली मिनिटं आहेत ना, मिनिटं राजा. मग या मीटरचं पण काय, किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल, डिस्टन्स किलोमीटर मध्ये पाहिजे आणि वेळ हा तासामध्ये पाहिजे. मग ह्याला काय करूया, 900 मीटरचं आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये किलोमीटर मध्ये करायचंय. 1000 भागावं लागेल राजा. छेदामध्ये 3 मिनिटं आहेत, 3 मिनिटं राजा. ह्या मिनिटाचं तुम्हाला तासामध्ये करायचंय, 60 ने भागावं लागेल. 60 ने इथं काय करा, भागा राजा. आता व्यस्त क्रिया करा. व्यस्त क्रिया करताना पहिला अपूर्णांक तसाच ठेवायचा असतो. ओके. दुसऱ्या अपूर्णांकाची व्यस्त क्रिया करायची, म्हणजे 60 वर जाईल, 3 खाली येईल. 60 छेदामध्ये किती आलं राजा, 3 आलं. 3 शून्य कटवा, 1 2 1 2 1 1 कॅन्सल, बरोबर का. 3 1 3 3 2 6 राजा. राहिलं 9 आणि 2 राहिलं, 9 2 किती आलं, 18. रेल्वेचा वेग जो आला तो 18 किलोमीटर पर आवर आला का चेक करून घ्या. 18 किलोमीटर पर आवर आला का चेक करून घ्या राजा. पर्याय मग कुठला आहे ना तुमचा, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करा. जाऊया करे पुढं. क्लिअर होतंय का, एकदा कमेंट करत चला. क्लिअर होतंय ना, कमेंट करत चला. पुढे एक रेल्वे गाडी 900 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म 300 सेकंदामध्ये पार करते. जर रेल्वे गाडीची लांबी 600 मीटर असेल तर एका स्थिर खांबाला किती वेळेमध्ये पार करेल, विचारलेलं आहे राजा. 5 मिनिटांमध्ये, 2 3 आणि 4 मिनिटांमध्ये विचारले तुम्हाला. एका स्थिर खांबाला म्हटलंय, ज्यावेळेस लक्षात काय ठेवायचं, जर एखादी रेल्वे स्थिर खांबाला जर पार करत असेल तर एकूण डिस्टन्स बरोबर रेल्वेची लांबी असते. रेल्वेची लांबी आपल्याकडे ते की 900 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म 300 सेकंद, रेल्वे गाडीची लांबी 600 मीटर. पण स्थिर खांबाला पार करताना रेल्वेची लांबी माहित आहे, पण रेल्वेचा वेग माहित ना. रेल्वेचा वेग काढून घ्या अगोदर, नंतर वेग काढावा. म्हणजे अगोदर काय करावं लागेल तुम्हाला, वेग काढावा लागेल, वेग राजा. मग वेग कसा काढणार तुम्ही, वेग काढण्यासाठी तुम्हाला माहित आहे
वेग काढण्यासाठी आपल्याला काय असतं, अंतर काय करते, 900 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे राजा आणि 600 मीटर लांबीची रेल्वे आहे. म्हणजे प्लॅटफॉर्मला जर रेल्वे ओलांडत असेल तर प्लॅटफॉर्मची लांबी प्लस रेल्वेची लांबी असते राजा. मग खाली वेळ आहे, प्लॅटफॉर्मला किती सेकंदात पार करते, 300 सेकंदामध्ये पार करून जाते राजा. गुणाकारामध्ये 18/5 करा. कार्य वेग तुमचा किलोमीटर पर आवर मध्ये करा. तुमचा असं जर भागलं तरी सुद्धा चालेल, काय हरकत नाही, पण वेग हा तुमचा मीटर पर सेकंद मध्ये निघेल आणि मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर आवर मध्ये करताना 18/5 ने गुणावंच लागणार तुम्हाला. मग इथं ऍडिशन करा, 9 आणि 600 किती आलं, 1500 आलं. 1500 छेदामध्ये 300 गुणाकारामध्ये 18 किती आलं, 5. 2 शून्याला 2 शून्य कटले, 3 एके 3, 3 5 15, 5 ला 5 कॅन्सल झाले, राहिले किती, 18. वेग आला रेल्वेचा 18 किलोमीटर पर आवर आला. आपल्याला वेग मिळाला. आता विचारते स्थिर खांबाला पार करण्यासाठी वेळ किती लागेल. वेळ बरोबर स्थिर खांबाला पार करताना एकूण डिस्टन्स बरोबर फक्त रेल्वेची लांबी असते राजा. रेल्वेची लांबी भागीला वेग किती आहे रेल्वेचा, 18 आहे, 18. पण 18 हा किलोमीटर पर आवर मध्ये, अंतर हे मीटर मध्ये, तुम्हाला वेळ हा सेकंदामध्ये काढायचा असेल राजा, मिनिटामध्ये काढायचा, सेकंदामध्ये काढून घ्या. तर 18/5 ना अगोदर गुणूया. 18 ला 18 कॅन्सल झाले, 5 एके 5, राहिला 1, 5 दोन्ही 10, 5 शून्य शून्य राजा. वेळ किती आला, 120 सेकंद आला, 120 सेकंद. आणि आपल्याला माहित आहे 120 सेकंद म्हणजे किती मिनिटं आली तुमची, 2 मिनिटं आली, 2 मिनिटं. कारण 60 सेकंदाचा 1 मिनिट असतो राजा. 2 मिनिटं आली का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करा. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. क्लिअर होतंय का रे, तुम्ही सोडवताना क्लिअर होतंय का, मला एकदा कमेंट करत चला. जाऊया का पुढं. क्लिअर होतंय का रे पंढरीनाथ, क्लिअर होतंय का, कमेंट करत चला बाबा. नसेल समजत तर पुन्हा सांगत जावा, मी पुन्हा एकदा सांगत जाईन. वाचवा. एक रेल्वेगाडी एक स्थिर खांबाला ओलांडण्यासाठी 1 मिनिट वेळ घेते. एका पुलाची लांबी रेल्वेगाडीच्या लांबीच्या दुप्पट आहे. पुलाला ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल विचारले तुम्हाला. वेळ हा सेकंदामध्ये काढायचा, वेळ सेकंदामध्ये काढायचा राजा. काय नाही करायचं सांगतो, काय करायचं. काय म्हणतं, रेल्वेगाडी एका स्थिर खांबाला ओलांडण्यासाठी 1 मिनिट वेळ घेते. ठीक आहे बाबा, स्थिर खांबाला ओलांडण्यासाठी 1 मिनिट वेळ घेते म्हणते. मग म्हणतोय स्थिर खांबाला ओलांडण्यासाठी 1 मिनिट वेळ घेते. याचा अर्थ रेल्वेची लांबी असते, लक्षात ठेवा, फक्त एकूण अंतर बरोबर रेल्वेची लांबी असते स्थिर खांबाला ओलांडताना. एका पुलाची लांबी रेल्वेच्या लांबीच्या दुप्पट आहे. मग पुलाला ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल. आता वेळ बरोबर पुलाला ज्यावेळेस ओलांडत असेल तेव्हा रेल्वेची लांबी पण माहित पाहिजे आणि पुलाची लांबी पण माहित पाहिजे. मग काय करावं लागेल तुम्हाला, रेल्वेची लांबी काढावी लागेल आपल्याला. रेल्वेची लांबी आपण काय करूया राजा, रेल्वेची लांबी बरोबर एक्स मानूया, एक्स मीटर मानूया, एक्स मीटर मानले. ओके. मग पुलाची लांबी कशी आहे रे बाबा, गणित म्हणतोय पुलाची लांबी जी आहे ना, पुलाची लांबी ती रेल्वेच्या लांबीच्या दुप्पट आहे. रेल्वेची लांबी एक्स आहे, तिची दुप्पट करा म्हणजे किती आलं, 2x मीटर आली. पुलाची लांबी 2x मीटर आली राजा, बरोबर ना. मग आता पुलाला ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल. आता वेळ काढण्यासाठी रेल्वेची लांबी प्लस पुलाची लांबी भागीला वेग पाहिजे. आपल्याला रेल्वेचा वेगच माहित नाही, तर कसं काढू शकेल मला सांगा वेळ, आपण नाही ना. अगोदर रेल्वेचा वेग काढून घ्या. रेल्वेचा वेग कसा काढायचा राजा, रेल्वेचा वेग बरोबर वेग अंतर. पण आता अंतर नेमकं कुठलं घ्यायचं, तर स्थिर खांबाला, एक रेल्वेगाडी स्थिर खांबाला ओलांडण्यासाठी 1 मिनिट वेळ घेते. ज्यावेळेस खांबाला ओलांडत असेल तर एकूण डिस्टन्स बरोबर फक्त रेल्वेची लांबी असते राजा, आणि छेदामध्ये असतो वेळ. वेळ आपला 1 मिनिट.
1 मिनिट म्हणजे तुमचं किती सेकंद आले राजा? 60 सेकंद आले, 60 सेकंद. म्हणजे तुमचं जे हे आलं ते कशामध्ये आला वेग तुमचा? मीटर पर सेकंद मध्ये आला, मीटर पर सेकंद. वेग जो आला तो कशामध्ये आला? मीटर पर सेकंद मध्ये आला. तर 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद असतात राजा. हे क्लिअर झालं. मग आता या पुलाला ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल म्हणून? पुलाला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ काढायचा राजा आपल्याला, लागणारा वेळ. बरोबर का? मग लागणारा वेळ पुलाला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ काढण्यासाठी आपल्याला वेळ बरोबर काय असतं? अंतर. मग पुलाची लांबी, रेल्वेची लांबी प्लस पुलाची लांबी असते राजा, आणि छेदामध्ये असतो वेग. वेग किती आला रे आपला? x छेदामध्ये 60 आला राजा, x छेदामध्ये 60. व्यस्त क्रिया करायचं, 2 आणि घेतलं किती आला? 3x आला. 3x गुणाकारामध्ये 60 छेदामध्ये किती आलं? x राजा. व्यस्त क्रिया केली, पहिला पूर्णांक तसाच ठेवला, पुढच्या पूर्णांकाचा छेद अंशाला, अंश कुठं आणला? छेदाला राजा. एक्स ला एक्स गेला, राहिलं 60 आणि 3चा गुणाकार करा, साइन 3 किती आलं? 18, वरचा 0. मला सांगा वेग तुमचा मीटर पर सेकंद मध्ये होता, वरचा अंतर पर मीटर मध्ये होतं, वेळ तुम्हाला सेकंदामध्ये भेटणार. 180 सेकंद लागतील, 180 सेकंद. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आला का? चेक करून घ्या. क्लिअर करे बाबा, समजताना मी काय सांगतोय ते? समजते ना? जाऊया का पुढं? 6वा क्वेश्चन. एक रेल्वे गाडी, कडे नाही, गाडी, एक रेल्वे गाडी 108 मीटर लांबीचा एका स्टेशनला 12 सेकंदात पार करते व दुसऱ्या 164 मीटर लांबीच्या स्टेशनला 16 सेकंदात पार करते. रेल्वे गाडीची लांबी काय विचारली तुम्हाला? लांबी राजा. लांबीच्या स्टेशनला 12 सेकंदात 164 मीटर लांबीच्या 16 सेकंदात पार करते. रेल्वे गाडीची लांबी काय विचारली? माहित नाही ना. रेल्वे गाडीची लांबी काय करायची रे मला सांगा? रेल्वे गाडीची लांबी x माना. रेल्वे गाडीची लांबी काय केली बेटा? x मानली, x. ओके, रेल्वे गाडीची लांबी आपण काय केली? x मीटर मानली, x मीटर राजा. मग एक काम करा, अगोदर पहिल्या स्टेशनला 108 मीटर लांबीच्या स्टेशनला 12 सेकंदात पार करते, तर तिचा वेग किती? आता मला सांगा, पहिल्या स्टेशनला पण पार करताना वेग तोच असणार आहे आणि दुसऱ्या स्टेशनला पार करताना पण वेग तोच असणार. पहिल्या स्टेशनला पार करते, मग मला सांगा पहिल्या स्टेशनचा तुम्हाला काय विचारले त्या ठिकाणी? वेग काढायचा आपल्याला. मग वेग बरोबर काय असतो? अंतर. स्टेशनचं अंतर, रेल्वेची लांबी आधी स्टेशनचं अंतर किती आहे? 108 आहे. छेदामध्ये वेळ किती आहे तुमची? 12 सेकंद आहे. ओके, तसंच ठेवा. पुढचा वेग काढूया. पुढचा कुठला वेग राजा रे? 164 मीटर लांबीच्या स्टेशनला 16 सेकंदात पार करते, तर वेग किती? रेल्वेची लांबी प्लस स्टेशनची लांबी छेदामध्ये वेळ किती आहे? 16 सेकंद आहे. जर डावी बाजू समान असेल तर उजवी बाजू सुद्धा समान असते राजा. म्हणजे x अधिक किती आलं तुमचं? 108. 108 छेदामध्ये किती आलं? 12. बरोबर राजा. x अधिक 164 छेदामध्ये किती आलं? 16 आलं. 16. कारण का? डावी बाजू सारखी आहे तर उजवी बाजू पण सेम असणार, लक्षात ठेवा. आता भाग द्या. 4 × 16, 4 त्रिक आले 12 राजा.
तिरकस गुणाकार करा, 4 ने x ला गुणलं तर किती आलं, 4x आलं राजा, अधिक तुमचं 4 ने 108 ला गुणा, 8 चो किती आलं, 32 आलं राजा, आणि 4 एके 4 आलं, बरोबर 3 ने इकडे तिरकस गुणाकार करा, 3x आलं, अधिक 3 164 ला गुणा, 3 चोक 12 आले, हातच्याला गेला 1, 3 संग 18, 18 ने 1 19 आला, हातच्याला 1, 3 एके 3 आणि किती आला, 4 आला राजा. मग x जवळ घ्या, 4x हा प्लस मध्ये इकडे काय होईल तुमचा, मायनस होऊन जाईल राजा, बरोबर 492 तसंच लिहिलं. हा 432 प्लस आहे डाव्याला, इकडे काय होईल तुमचा, उजव्याला मायनस होईल, 432. 4 मधून 3 गेला तर फक्त x राहिला, वजाबाकी करा, 2तून 2 गेला 0 राहिला, 9तून 3 गेला किती राहिला रे तुमचा, 6 राहिला 6, 4तून 4 गेला 0 आला 0 राहिला. म्हणजेच रेल्वेची लांबी आपण 1 मीटर मानली, रेल्वेचा आला आपला 60 आलाय 60, रेल्वेची लांबी 60 मीटर आली का चेक करून घ्या, रेल्वेची लांबी 60 मीटर आली का चेक करून घ्या राजा. पर्याय क्रमांक 2 आला, पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. क्लिअर होतंय का रे, जाऊया का पुढं, क्लिअर होतंय का, काय नाही केलं मी, लक्षात ठेवा, पहिल्या स्टेशनला 108 मीटर लांबीच्या 12 सेकंद लागतात तर वेग काढून घेतला, 164 मीटर लांबीच्या स्टेशनला 16 सेकंद लागतात त्याचा वेग काढला, वेग समान आहे दोन्हीकडती म्हणून बरोबर टाकलं, कारण डावी बाजू समान असेल तर उजवी बाजू पण सेम असते राजा, हे लक्षात ठेवायचं, आणि ते सोडवून घेतलं, उत्तर मला 60 भेटलं 60. जाऊया का रे पुढे, 7वा क्वेश्चन, 240 मीटर लांबीची रेल्वेगाडी एका खांबाला 24 सेकंदात पार करते, रेल्वे 650 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला किती वेळामध्ये पार करेल, RRB 2001 ला प्रश्न विचारला. आता सुटायला पाहिजे, काय अवघड आहे मला सांगा रे. 240 मीटर लांबीची रेल्वे गाडी एका खांबाला 24 सेकंदात पार करते आणि प्लॅटफॉर्मला लक्षात ठेवा ती काय करते, किती वेळात पार करेल विचारले. अरे ठीक आहे, रेल्वेची लांबी माहित आहे आपल्याला, प्लॅटफॉर्मची पण लांबी माहित आहे, पण राजा आपल्याला वेळ काढायचा असेल तर आंतरभागीला वेग पाहिजे, रेल्वेचा वेग कुठे आपल्याकडे, वेग काढून घ्या अगोदर. वेग कसा काढायचा, वेग बरोबर अगोदर एका खांबाला 24 सेकंदामध्ये पार करते, खांबाला पार करत असेल तर रेल्वेची लांबी 240 छेदामध्ये वेळ असतो राजा 24 सेकंद, 24 एके 24, 24 शून्य शून्य, किती आला, 10 आला 10, हा 10 कशामध्ये वेग आला, मीटर पर सेकंद मध्ये आला, मीटर पर सेकंद. आपल्याला रेल्वेचा वेग भेटला मीटर पर सेकंद, आता वेळ काढा, प्लॅटफॉर्मवर ओलांडण्यासाठी वेळ किती लागेल राजा, रेल्वेची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी असते राजा, आणि छेदामध्ये असतो वेग, वेग किती आपला 10 आहे 10 राजा, वरचा अंतर मीटर मध्ये, खालचा वेग मीटर पर सेकंद मध्ये, 18/5 होण्याची गरज नाही, शून्याला 0, 5 आणि 4 9, 6 7 आणि 8 राजा, छेदामध्ये किती आलं 10, शून्याला 0 गेला, राहिले 89, म्हणजे रेल्वेचा वेग जो काय विचारलं किती वेळात पार करेल, तर 89 सेकंद, वेग नाही सेकंद विचारले, वेळ विचारलाय, 89 सेकंदामध्ये पार करेल त्या प्लॅटफॉर्मला. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या, पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. क्लिअर होतंय का रे, जाऊया का पुढे, चला. एक रेल्वेगाडी टेलिग्राफ खांबाला व 260 मीटर लांबीच्या पुलाला क्रमशः 8 सेकंद आणि 20 सेकंदामध्ये पार करते, 8 सेकंद 8 सेकंदामध्ये व 20 सेकंदात पार करते, तर रेल्वेचा वेग किती, सेम आता सारखा प्रश्न.
फक्त राजा अगोदर अंतर काढावं लागेल, रेल्वेची लांबी काढावी लागेल. रेल्वेची लांबी आपल्याकडे ती नाहीये. फुलाला झालंय का रे? पुलाला करा, पुलाला. फुलाला झालंय, फुलाला. फुलाला. मागं जे सोडवली ना त्यामध्ये पद्धतीनं सोडवायचे आहेत. जमतंय का पंढरीनाथ? जास्त डोकं लढवायचं नाही पंढरीनाथ. काय गणित व्यवस्थित वाचायचं. एक पहिली गोष्ट आहे की मी शॉर्टकट मध्ये काही सांगितलेलंच नाही. पहिली आहे की मी हाय आपल्या बेसिक पद्धतीनं परीक्षामध्ये बेसिक पद्धतच वापरायची, त्यामधून काटछाट मारायला शिकायचं. कारण ज्यावेळेस शॉर्टकट वापरतो ना आपण परीक्षेमध्ये शॉर्टकट डोक्यामध्ये येत नसते, लक्षात ठेवा. त्यामुळे रेल्वेगाडी टेलिग्राफ खांबाला व 264 मीटर लांबीच्या पुलाला क्रमशः 8 सेकंद 8 सेकंदामध्ये ती काय करते, एका टेलिग्राफ खांबाला ओलांडते. बरोबर आहे ना? खांबाला ओलांडताना एक काम करून घ्या, रेल्वेची लांबी माहित नाही आपल्याला. रेल्वेची लांबी काय करायची राजा? रेल्वेची लांबी 1 मीटर मानूया. रेल्वेची लांबी आपण काय मानली? 1 मीटर मानली. मग आपल्याला वेग काढायचा आहे, कारण टेलिग्राफ खांबाला ओलांडताना वेग किती होता माहित नाही. मग टेलिग्राफ खांबाला जर ओलांडत असेल तर एकूण डिस्टन्स बरोबर फक्त रेल्वेची लांबी असते. रेल्वेची लांबी किती आली? एक्स. छेदामध्ये वेळ किती आहे रे? 8 सेकंद आहे. 8 सेकंद म्हणजे आपला वेग जो आला एक्स छेदामध्ये 8 मीटर पर सेकंद आला. मीटर पर सेकंद वेग जो आला तो कशामध्ये आला? मीटर पर सेकंद मध्ये आला. तसंच ठेवा, त्याला किलोमीटर पर आवर मध्ये नका करू, नंतर बघू काय करायचं त्याला. मग आता काय करते ती रेल्वे 1 मीटर लांबीची रेल्वे पुलाला काय करते? 20 सेकंदामध्ये पार करते. मग आपल्याला माहित आहे एकूण डिस्टन्स बरोबर काय असतं? रेल्वेची लांबी प्लस राजा पुलाची लांबी किती आहे? 264 मीटर लांबीचा पूल आहे. बरोबर वेग किती आला? एक्स छेदामध्ये 8 आला. गुणाकारामध्ये राजा पुलाला किती सेकंदामध्ये ओलांडती? 20 सेकंदामध्ये ओलांडती. वेळ आपला 20 सेकंद आहे राजा. मला वाटतं मग झालं वाटतं हे गणित. बे 1 बे बे 0 0 बे चोक 8 बे 2 4 बे 5 10 मग झाले वाटते, लक्षात ठेवा. गणित क्रॉस मध्ये मारा, किती आलं? 2x आलं. अधिक बे चोक 8 बे सख 12 हातच्याला गेला 1 बे 2 4 ने किती आलं? 5. बरोबर इकडे 5 आणि x चा गुणाकार करा, 5x राहील. 2x प्लस मध्ये इकडं मायनसला जाईल म्हणजे 5x वजा काय आलं? 2x आलं राजा. इकडं राहिलं 528. बस 5x वजा 2x केला तर आपल्याकडे किती राहिला? 3x राहिला राजा. 3x बरोबर कर. 3x राहिला. 3x भाग द्या. बे 3 1 3 राहिले 2 3 7 21 राहिले 3 संग 18 176 मीटर आलं. 176 मीटर रेल्वेची लांबी किती आली? 176 मीटर आलेली आहे. विचारले काय रे आपल्याला? वेग विचारला. वेग रेल्वेचा. रेल्वेचा वेग किती मानलाय आपण? एक्स छेदामध्ये 8 मीटर पर सेकंद आलाय राजा. वेग बरोबर एक्स किती आला? 176 आलाय. वेग किती आपला? 8 आहे राजा. किलोमीटर पर आवर मध्ये करायचंय 18 छेदामध्ये 5 करावं लागेल. का रे? हे सगळं मीटर मध्ये मीटर पर सेकंद मध्ये आहे तुमचं. चला आता याला काय करा? भाग द्या. कितीनं भाग जातो? 2 नी भाग जातो. 92 18 बे चोक 8 4 चोक 16 राहिला 1 4 चोक किती आला? 16. मला सांगा राहिलं किती? 44 गुणाकारामध्ये 9 राहिलं, छेदामध्ये 5 राहिलं. इथं गुणा, आता गुणा. 9 चोक किती आलं? 36. हातच्याला 3 खाली 6 ला दिसतंय का रे? 9 चोक 36 36 आणि 3 किती आलं? 39. छेदामध्ये आलं 5 5 7 किती आलं? 35. राहिले किती रे? 4 5 9 45 राहिला 1 वरचा शून्य दिला पॉईंट 5 2 10 79.2 किलोमीटर पर आवर वेग आला का? चेक करून घ्या. 79.2 किलोमीटर पर आवर वेग आला का? चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आला का? चेक करा. पर्याय क्रमांक 4 आला का? चेक करून घ्या. आलं का रे बाबा? बावड्यावर आलं का?
79.2 किलोमीटर आलं का चेक करून घ्या. पुढचा मला सांगा, टाईप क्रमांक 7 क्लिअर का? 6 सॉरी 6 ना रे, हा 6. टाईप क्रमांक 6चे 8 गणित क्लिअर का मला सांगा. अशा पद्धतीने लक्षात ठेवा, टाईप क्रमांक 6 जो होता तुमचा, जेव्हा रेल्वे गाडी प्लॅटफॉर्म व्यक्ती दोघांनाही पार करून जाते, ह्याच्यावरती प्रश्न येतो. तुमची पोलीस भरती असू द्या किंवा स्टाफ असू द्या, RRB असू द्या, कुठली पण एक्झाम असू द्या, सगळ्या एक्झामला सेमच असतं रे. वेगळं गणित काही नसतं, लक्षात ठेवा. कुठली पण एक्झाम द्या, तुम्हाला गणित सेमच असतं, काय बदलत नसतं त्यामध्ये. ह्या फक्त तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमली पाहिजे. पुढचा आपल्याला बघायचा टाईप क्रमांक 7. एक रेल्वे गाडी दुसऱ्या रेल्वे गाडीला पार करून जाते. तुम्हाला बेसिक तर माहित आहे, आता आपण पूर्ण बेसिक बघतच आलोय राजा, पूर्ण बेसिक बघतच आलोय. जेव्हा एक रेल्वे गाडी दोन्ही रेल्वे गाड्या एकाच दिशेने जात असतील तर सापेक्ष वेग बरोबर काय असतो रे राजा? एक थोडस बेसिक बघूया. टाईप क्रमांक किती आपला? 7 आता 7. टाईप क्रमांक 7 मध्ये तुम्हाला बेसिक काय बघायचंय? जर दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जात असतील, एकाच दिशेने जात असतील, पहिलं बेसिक, तर सापेक्ष वेग बरोबर काय असतो रे? दोन्ही वेगांची वजाबाकी लक्षात ठेवायचं. हे बेसिक एक लक्षात ठेवा. दुसरं बेसिक काय लक्षात ठेवायचं? दोन्ही रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत असतील, तर सापेक्ष वेग बरोबर काय लक्षात ठेवायचं? सापेक्ष वेग बरोबर दोन्ही वेगांची बेरीज लक्षात ठेवायची. दोन्ही वेगांची बेरीज राजा. हे महाग झाले तरी पण एकदा मी तुम्हाला सांगते, आठवण करून देते. आणि एकमेकास ओलांडण्यास लागणारा वेळ बरोबर वेळ काढण्यासाठी माहिती आहे अंतर. दोन्ही रेल्वेची लांबी प्लस लक्षात ठेवायचं खाली काय असतो? सापेक्ष वेग घ्यायचा असतो, सापेक्ष वेग राहतो. या 3 बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. एकमेकाला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ बरोबर असतो, दोन्ही रेल्वेची लांबी छेदामध्ये काय असतो? सापेक्ष वेग घ्यायचा असतो राजा. या 3 गोष्टी आहेत ना, 3 गोष्टी ह्या IMP ला, ह्याच्यावर सगळा खेळ टाईप क्रमांक. टाईप म्हणजे अख्खं प्रकरण लक्षात ठेवा, ह्याच्यावरती चालू असेल. जिथं सापेक्ष वेग येईल ना, तुम्हाला हेच मेथड वापरायचे आहे. चला पहिला क्वेश्चन घ्या. पहिला, एक रेल्वे गाडी दुसऱ्या रेल्वे गाडीला पार करून जाते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या 2 रेल्वे त्यापैकी एक 144.5 मीटर लांबीची, दुसरी 165.5 मीटर लांबीची रेल्वे एकमेकांना पार करण्यासाठी 9.3 सेकंद वेळ घेतात, तर त्यांचा सापेक्ष वेग किती विचारलाय तुम्हाला? सापेक्ष आता काय माहिती, तर आकृती ना दिसतंय का रे? प्रश्न दिसतोय का नाही? नाही दिसत. बघा इकडे प्रश्न दिसतोय ना. आता मला सांगा, इथं मी काय करतो? हा एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आहे. तिकडून एक रेल्वे चालली आणि तिकडून एक रेल्वे येते राजा.
ओके, मग काय झालं माहिती आहे का, तिकडून जे आहे रेल्वे लागली 144 रेल्वे, तिकडून जाते 144.5 मीटर लांबीची रेल्वे, आणि इकडून येते त्याच्या विरुद्ध दिशेने राजा, त्या रेल्वेची लांबी किती आहे, 165 पॉईंट किती आहे, 5 मीटर आहे. या दोन रेल्वे गाड्या कुठंतरी भेटतील, लक्षात ठेवा, एकमेकीला ओलांडून जातील. दोन्ही रेल्वे एकमेकीला ओलांडून जातील राजा. किती सेकंदात ओलांडतात, 9.3 सेकंदात ओलांडतात. तर विचारले तुम्हाला रेल्वेचा सापेक्ष वेग. मी ज्या बेसिक गोष्ट सांगितली, एकमेकाला ओलांडण्यास लागणारा वेळ बरोबर दोन्ही रेल्वेची लांबी प्लस सापेक्ष वेग असतो बेटा. तुला काय करायचंय, सापेक्ष वेग काढायचा आहे राजा. मग सापेक्ष वेग काढण्यासाठी आपल्याला माहित आहे राजा, एक तर तुम्ही अंतराचा फॉर्म्युला वापरू शकता, अंतर बरोबर वापरू शकता. अंतर बरोबर काय असतो, सापेक्ष वेग घ्यावा लागेल राजा. सापेक्ष वेग दिसतंय का रे क्लिअर, फळ्यावर एकदा कमेंट करा. सापेक्ष वेग गुणाकारामध्ये वेळ राजा, वेळ दिसतंय ना. मग मला सांगा, अंतर दोन्ही रेल्वेची लांबी असते राजा. पहिल्या रेल्वेची लांबी आहे 144.5, दुसऱ्या रेल्वेची लांबी आहे 165.5 राजा. सापेक्ष वेग आपल्याला काढायचा आहे, तो तसाच ठेवला. सापेक्ष वेग बरोबर सापेक्ष वेग गुणाकारामध्ये वेळ किती सेकंद आहे रे तुमचा, 9.3 सेकंद आहे राजा, 9.3 सेकंद आहे ना. मग काय करायचं, ह्या डिस्टन्स काय करा, ऍडिशन करायचं. 5 आणि 5 किती आले, 10, हातच्याला गेला 1, 5 आणि 4 9, 9 आणि 1 आले 10 राजा, हातच्याला गेले 6 आणि 4 10, 10 आणि 1 आले 11, हातच्याला गेले 1 2 आणि 3, 300 किती आलं 10, एक दशांश चिन्ह डावीकडे सारखं, 310 आलं राजा. हो छेदामध्ये हा तुमचा 9.3 कशाला गुणाकाराला, इकडे येईल भागाकाराला राजा, भागाकार बरोबर का. इकडे काय राहिला तुमचा, सापेक्ष वेग राहिला, सापेक्ष वेग. ऍडिशन बरोबर आली का सांगा रे एकदा, ऍडिशन बरोबर आली ना. मग मला सांगा, 310 राहिलं, 310, एक दशांश चिन्ह आहे, दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करायचा असतो. एक खाली दशांश चिन्ह तर वर एक शून्य वाढवा, वर एक शून्य वाढवला तर खाली किती आलं तुमचं, 93 आलं. 31 एके 31, 31 त्रिक किती आलं तुमचं, 93 आलं राजा, बरोबर का रे. 100 छेदामध्ये किती आलं, 3 आलं, 3. हा वेग आला ना मीटर पर सेकंद मध्ये आला, याला किलोमीटर पर आवर मध्ये करायचंय, तर 18/5 ने तुम्हाला गुणावं लागेल, कारण पर्याय किलोमीटर पर आवर मध्ये आहे. तर 3 एके 3, 3 संग 18, 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 शून्य शून्य राजा. 20 गुणाकारामध्ये किती आलं, 6, 6 दोन्ही 12, 120 आलं. 120 किलोमीटर पर आवर आला का चेक करून घ्या. रेल्वेचा सापेक्ष, दोन्ही रेल्वेचा सापेक्ष वेग जो आला तो 120 किलोमीटर पर आवर आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 आला का चेक करा. क्लिअर करे बाबा. पुढचा प्रश्न, 152.5 मीटर लांबीची ट्रेन झालं का रे, पटपट पटपट कमेंट कर, चला आता जमलं पाहिजे. दोन्ही रेल्वेचा संयुक्त वेग
संयुक्त वेगलाच म्हणायचं असतं सापेक्ष वेग. संयुक्त वेगला म्हणायचं असतं सापेक्ष वेग राजा. ही गोष्ट लक्षात असू द्या, ही गोष्ट लक्षात असू द्या. काय ना रे पंढरीनाथ, काय करायचंय आपल्याला? काढायचंय काय संयुक्त वेग. वेग काढायचा, वेगाचा फॉर्म्युला वापरला तरी सुद्धा चालेल, काय प्रॉब्लेम नाही. अंतर वापरा, वेग वापरा, काही वेळ वापरा, काय प्रॉब्लेम येणार नाही. डिस्टन्स तुम्हाला, डिस्टन्स दोन्ही रेल्वेचं 152 अधिक 100 किती आलं 57 पॉईंट किती आलं 5. छेदामध्ये वेळ किती आहे तुमचा 9.3 सेकंद आहे. मग 18/5 न गुणून टाका. का 18/5 न गुणायचं राजा? किलोमीटर पर आवर मध्ये नसेल तुमचं मीटर पर सेकंद मध्ये निघेल वेग. पुन्हा शेवटी किलोमीटर पर आवर मध्ये करण्यासाठी 18/5 न गुणावं लागेल. ऍडिशन करा, 5 आणि 5 किती आले 10 आले. हातच्याला गेला एक 7 आणि 2 9 9 आणि 1 आले 10 राजा. हातच्याला गेला 5 आणि 5 10 10 आणि 1 11. हातच्याला 1 2 आणि 3 आलं. किती आलं तुमचं 3100 आलं. एक दशांश चिन्ह आहे इथं लिहा, एक दशांश चिन्ह. छेदामध्ये तुमचा किती आला 9.3 आला. गुणाकारामध्ये 18, छेदामध्ये किती आलं 5 आलं. चला दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करा. 310 खाली एक दशांश चिन्ह वर एक शून्य वाढवून टाका. छेदामध्ये आलं राजा 93, गुणाकारामध्ये आलं 18, छेदामध्ये 5. 31 एके 31, 31 त्रिक 93 आलं. 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 शून्य शून्य आलं राजा. 3 एके 3, 3 सं किती आलं 18 आलं. 20 गुणाकारामध्ये किती आलं 6. 6 दोन्ही 12, 120 आला. 120 किलोमीटर पर आवर वेग आला का चेक करून घ्या. 120 किलोमीटर पर आवर आला का चेक करून घ्या. मागासारखं सेम गणित, फक्त राजा आकडे जे होते रेल्वेची लांबी ती थोडीशी चेंज होती. चेंज होती का सेमच होती बघा एकदा. हा वेगळे होते. चला पुढे. 120 मीटर लांबीची रेल्वे ए 20 मीटर सेकंद वेगाने जात आहे. 130 मीटर लांबीची रेल्वे बी विरुद्ध दिशेने 30 मीटर सेकंद वेगाने. ट्रेन बी द्वारे ट्रेन ए ला ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल विचारले तुम्हाला. पाच सेकंद किती वेळ लागेल ओलांडून जाण्यास? वेळ बरोबर दोन्ही रेल्वेची लांबीची बेरीज 120 अधिक 100 किती रे 30, छेदामध्ये सापेक्ष वेग. सापेक्ष वेग तुम्हाला घ्यायचा आहे राजा. तर सापेक्ष वेग घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? रेल्वे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येतात म्हणजे दोन्ही वेगांची बेरीज करावी लागेल. दोन्ही वेगांची बेरीज करा. वेग किती आहे 20 आहे आणि किती आहे तुमचा 30 मीटर पर सेकंद आहे. ऍडिशन करा 20, 150 आणि 100 किती आलं रे तुमचं 250 आलं. 250 बरोबर का रे? खाली आलं 50, शून्याला शून्य कॅन्सल, 5 5 25. 5 सेकंद आले का चेक करून घ्या. 5 सेकंद एकमेकाला ओलांडण्यासाठी 5 सेकंद लागतील. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करा. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. एनटीपीसी सीबीटी 1 ला 2019 ला क्वेश्चन आलेला आहे. चलो, दोन रेल्वे क्रमशः 136 मीटर 145 मीटर लांबीच्या एकमेकीच्या विरुद्ध दिशेने क्रमशः 70 किलोमीटर पर आवर व 65 किलोमीटर पर आवर वेगाने येत आहेत. त्यांना एकमेकींना ओलांडण्यास किती सेकंद वेळ लागेल विचारले. एनटीपीसी ला विचारलं 21 ला.
झालं का रे? अरे मला सांगा, वेळ लागेल म्हणलंय, ओलांडण्यास वेळ लागेल. 136 अधिक 145 दोन्ही रेल्वेची लांबी छेदामध्ये विरुद्ध दिशेने येतात, तर दोन्ही वेगांची काय करायची असते? बेरीज. कारण सापेक्ष वेग दोन्ही वेगांची बेरीज राजा. ओके, हे अंतर मीटर मध्ये, हे किलोमीटर पर आवर मध्ये, वेळ सेकंदामध्ये काढायचा असेल तर 18/5 न गुणावं लागेल, कारण हा वेग आहे तो किलोमीटर पर आवर मध्ये आहे. ऍडिशन करा. 5 आणि 6 किती आले? 11 हातच्याला गेले. 4 आणि 3 7, 7 आणि 8 आले राजा. 1 आणि किती आलं? 2 आलं. छेदामध्ये 5 ला 5, 7 आणि 6 किती आले? 13, 135. गुणाकारामध्ये 18, छेदामध्ये किती आलं? 5 आलं. 5. भाग कितीनं जातोय बघा रे, भाग कितीनं जातोय बघा. नाही का जात? काय तर चुकलंय मग, एक मिनिट प्रश्न बघतो. 70, 65, 145. हा, इथे 145 नाही, 185 करा. 185, 185 घ्या. 185 आहे तिथं. ऍडिशन 6 आणि 5 11, हातच्याला 1, 9 आणि 1 10, सॉरी 8 आणि 1 9, 9 आणि 3 आले 12, हातच्याला गेले 1 2 आणि 3, 321. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 5 आणि 3 किती आले रे? 8, 8 आणि 1 9, 3 न भाग जातो, 3 1 3, 3 0 0, 3 7 किती आलं? 21 आलं राजा. 3 चोक आले 12, राहिले किती? 1 3 5 15, 9 5 45, 9 2 18. भाग जातोय का बघा आता. 7 2 किती आले? 14, बे 7 14, बे 1 बे, छेदामध्ये 5 5 किती आलं? 25 राजा. आता भाग द्या डायरेक्ट. 25 8, 25 8 200, राहिले 14, वरचा घेतला 0 राजा, दिला पॉइंट. 25 5 125, राहिले किती रे? 15, वरचा घेतला 0 आणि 25 सक्क 150 आलं. 8.56 सेकंद वेळ लागेल. 8.56 सेकंद. पर्यायामध्ये कुठं दिसतंय का बघा? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1, इथं गणित चेंज करा. 145 जागी 185 करा. 185 मीटर उत्तर निघून जाईल पर्याय मधलं. क्लिअर करे बाबा. जाऊया का पुढं? पुढचा प्रश्न. 150 मीटर व 130 मीटर लांबीच्या दोन रेल्वे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने त्यांना एकमेकास 7.2 सेकंदामध्ये ओलांडतात, तर त्या दोन रेल्वेचा संयुक्त वेग किती विचारले? RRB 2018 ला प्रश्न विचारला. सापेक्ष वेग काढायचा. सापेक्ष वेग, सापेक्ष वेग काढायचा आहे. सापेक्ष वेग बरोबर काय असणार तुमचं? अंतर. रेल्वेची लांबी 150 मीटर, एका रेल्वेची लांबी 130 मीटर, छेदामध्ये वेळ किती आहे तुमचा? 7.2 सेकंद. सापेक्ष वेग तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये करायचा. 18/5 न बनवून टाका. बस आता सोडवायचं याला राजा. ऍडिशन करा. 0 5 आणि 3 8, 1 आणि किती आलं? 2, 280 आलं. खाली एक दशांश चिन्ह आहे, वर एक शून्य वाढवून टाका. खाली आला 72, गुणाकारामध्ये 18, छेदामध्ये 5, 18 1 18, 18 चौक 72, 7 4 1 4, 4 7 28, वरचे 2 शून्य तसेच लिहा. किती आलं? पुन्हा 5 ने भाग द्या. 700 भागीला 5 आलं. 5 1 5, राहिले किती रे? 3. बरोबर का रे? 4 7 28. काय चुकतंय का बघा.
5 सक्क 30 नाही की पर्यायमध्ये कुठं? 5 सक्क 30 शून्य 160 येते 160 बरोबर आहे का रे? 140 का? काय चुकलं मग? काय चुकलं बघा? गणित तर बरोबर आहे. 150 मीटर 130 मीटर रेल्वे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने 7.2 सेकंदात ओलांडतात. हा 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 बरोबर बरोबर चुकलंय माझं चुकलंय. किती आलं रे? तर 700 700 छेदामध्ये किती आलं? 5 5 1 5 हा 2 राहते बरोबर आहे. 5 चोक 20 आणि 5 शून्य शून्य बरोबर आहे. 3 लिहिल्यामुळे ते झालं. 140 किलोमीटर पर आवर आहे का पर्यायमध्ये? आहे. पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 आला बरोबर. इथं वजाबाकी करताना मी 3 लिहिल्या त्याच्यामुळे झालं. चला पुढं. 190 मीटर व 230 मीटर लांबीच्या 2 रेल्वे गाड्या क्रमशः 35 व 55 वेगाने एका दिशेने जात आहे, तर तेज रेल्वे धीम्या रेल्वेला किती वेळामध्ये पार करेल म्हटलं? किती वेळामध्ये पार करेल विचारला, वेळ विचारला, वेळ राजा. वेळ बरोबर अंतर. रेल्वेची लांबी 190, दुसऱ्या रेल्वेची लांबी 230, छेदामध्ये गाड्या क्रमशः एका दिशेने जात असेल तर सापेक्ष वेग बरोबर 55 वजा किती आलं? 35 आलं राजा. वेळ कशामध्ये काढायचा? तुम्हाला सेकंदामध्ये काढायचंय. 18/5 ने गुणावं लागेल. 0 59 3 आले 12, हातच्याला गेला 1 2 3 आणि आले 420 छेदामध्ये 35 45 55 किती आलं? 20 आलं. फरक दोघातला 18 छेदामध्ये आलं 5 राजा. शून्याला शून्य कॅन्सल. बे 1 बे बे 2 4 बे 1 बे 21 गुणाकारामध्ये किती आलं? 18 छेदामध्ये आलं राजा 5. 5 1 5 5 चोक 20 राहिला 1 वरचा 0 दिला पॉईंट 5 2 10. 4.2 गुणाकारामध्ये किती आलं? 18 गुणा इथं 18 चोक आले 18 दोन्ही आले 18 दोन्ही 36, हातच्याला गेला 3 खाली राहिला 6. 18 चोक 72 72 आणि 3 किती आले? 75 आले राजा. 1 दशांश चिन्ह 1 दशांश चिन्ह डावीकडे चला. 75.6 सेकंद आले का चेक करा. 75.6 सेकंद आले का? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. सेकंद आहेत लक्षात ठेवायचं. सेकंद जाऊया करे पुढं. पुढचा क्वेश्चन 7वा. 50 किलोमीटर पर आवर व 52 किलोमीटर पर आवर वेगाने एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या 2 रेल्वे गाड्यांची लांबी क्रमशः 250 मीटर व 260 मीटर आहे, तर एकमेकास ओलांडणारा लागणारा वेळ किती विचारलेला आहे? झालं का रे? ओलांडण्यास लागणारा वेळ बरोबर. रेल्वेची लांबी पहिल्या 250, दुसऱ्या रेल्वेची लांबी 260, सापेक्ष वेग एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जातात, म्हणजे याचा अर्थ दोन्ही वेगांची करायची असती बेरीज राजा, बेरीज. तर वेळ सेकंदामध्ये काढायचा 18/5 न लगेच गुणवून टाका. 0 6 5 11, हातच्याला गेला 1 2 2 4 4 आणि 1 5 छेदामध्ये 50 50 100 आले 102 गुणाकारामध्ये 18 छेदामध्ये किती आलं? 5 आलं राजा 5.
3 भाग जातो, 3 संग आले 18, 3 त्रिक 9, राहिला 1, 3 चोक किती आलं 12. बरोबर का रे? पुन्हा भाग जातो बघा, कितीनं भाग जातो? 17 17 दोन्ही 34, 17 त्रिक आले 51, बे 1 बे, बे त्रिक 6, राहिले 3 त्रिक किती 9, 9 छेदामध्ये किती राहिलं 5. काय चुकलं रे? का असं व्हायला लागलं? काय चुकलं बघा? काय चुकलं? का व्हायला लागलं? 0 6 5 11, हातच्याला गेला 1 2 2 4 आणि किती आलं रे 5, 510, 102 आला, 102 गुणाकारामध्ये 18 छेदामध्ये किती आलं 5, 18 पंचे 90 आले ना तुमची. 3 भाग जातो की रे. 17 सक्क, 17 साई 7 42, 17 17 त्रिक 51, 17 सक्क 12, 102 आलं, 6 1 6, साइन त्रिक 18, 3 त्रिक 9, 9 छेदामध्ये 5. काय चुकतं एकदा कमेंट करा. काय कळलं? कमेंट करा, काय झालं, काय चुकलं बघा. भाग तर बरोबर घालवला ना मी, दुसऱ्या पद्धतीने घालवतो वाटलं अजून. बरोबर आहे का रे? कमेंट करा. पंढरीनाथ काय चुकलं बघ? 18 सेकंद कसं आणलं? 5 1 5, 5 0 0, 5 2 10, 102 ला 102 गेला. हा इकडं भाग आला, 18 आले 18, 18 सेकंद आले, 18 सेकंद. हिथं पण जायला पाहिजे रे. हा हा बरोबर बरोबर. इथं 0 राहिला माझा, इथं मी 3 राहिलं बरोबर. 0 इथं 0 0 0 बघितला. 5 1 5, 5 6 3, साइन त्रिक 18, इथं पण येते 18, हे नाही येत, साइन त्रिक 18 सेकंद येते. 0 राहिला, 0 0 0 राहिला. चलो 18 सेकंद आलं का चेक करा पुढे. चला समान लांबीच्या 2 रेल्वे समांतर लाईन एका दिशेने क्रमशः 46 व 36 किलोमीटर वेगाने जात आहेत. तेज रेल्वे धीम्या रेल्वेला 36 सेकंदामध्ये ओलांडते, तर रेल्वेची लांबी काय विचारली तुम्हाला? प्रत्येक रेल्वेची लांबी विचारलेली आहे. अभ्यास कर. अभ्यास करायचा. अभ्यास करा, अभ्यास. झालं का रे? समान लांबीच्या 2 रेल्वे, प्रत्येक रेल्वेची लांबी x मानूया. प्रत्येक रेल्वेची लांबी आपण काय करूया? x मीटर मानूया. x मीटर मानू. ओके. मग आपल्याला माहित आहे अंतर, अंतर बरोबर वेग गुणाकारामध्ये वेळ. वेग म्हणजेच काय असतं? एकूण अंतर. एकूण अंतर बरोबर असतो सापेक्ष वेग. गुणाकारामध्ये काय असतो? वेळ असतो राजा, वेळ. ओके. एकूण अंतर म्हणजे दोन्ही रेल्वेची लांबी. पहिल्या रेल्वेची लांबी x आणि दुसऱ्या रेल्वेची लांबी पण x म्हणले, कारण समान लांबीचे आहेत राजा. सापेक्ष वेग एकाच दिशेनं जातात, तर दोन्ही वेगांची वजाबाकी 46 वजा 36 गुणाकारामध्ये वेळ किती आहे रे बाबा? तेज रेल्वे धीम्या रेल्वेला 36 सेकंदामध्ये पार करते. गुणाकारामध्ये 5 किती बेटा? 18. x आणि x किती आलं? 2x बरोबर.
वजाबाकी केली किती आली 10 गुणाकारामध्ये 18 एके 18 18 दोन्ही 36 5 दोन्ही किती आलं 10 आलं राजा. बे एक बे बे पंचे 10 एक्स बरोबर 10 आणि 5चा गुणाकार केला तर प्रत्येक रेल्वेची लांबी आपण एक्स मांडली. प्रत्येक रेल्वेची लांबी आली 50 मीटर 50 मीटर आली का बघा. प्रत्येक रेल्वेची लांबी किती आली 50 मीटर. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. पुढचा प्रश्न चला. क्लिअर झालं का रे पंढरीनाथ? क्लिअर झालं काय? प्रत्येक रेल्वेची लांबी 50 आली. काय नाही, रेल्वेची लांबी x मीटर मांडली. एकूण अंतर बरोबर आपला असतो सापेक्ष वेग. कारण एका दिशेने दोन रेल्वे जातात ना, एका दिशेने जात असेल तर सापेक्ष वेग लक्षात ठेवायचं. ते व्यक्ती जाऊ द्या, गाडी जाऊ द्या, घोडा जाऊ द्या, काही पण जाऊ द्या. मग वजाबाकी केली. वेळ 36 सेकंद आहे. आपल्याला कशामध्ये काढायचं? मीटरमध्ये अंतर करायचं 518. कारण वेग जो होता तो किलोमीटर पर आवर मध्ये होता, म्हणून लक्षात ठेवा. एक सारखं नव्हतं, करायला पाहिजे. 50 मीटर आलं आपलं. चलो आगे. प्रत्येक 125 मीटर लांबीच्या दोन रेल्वे समांतर लाईन एका दिशेने जात आहेत. त्यापैकी एक रेल्वे 65 किलोमीटर वेगाने जात आहे. दोन्ही रेल्वे एकमेकांना 6 सेकंदात पार करतात. तर सांगा की दुसऱ्या रेल्वेचा ताशी वेग किती? ताशी वेग विचारला दुसऱ्या रेल्वेचा. झालं का रे? दुसऱ्या रेल्वेचा ताशी वेग विचारलेला आहे. अरे दुसऱ्या रेल्वेचा ताशी वेग आपण काय करूया? दुसऱ्या रेल्वेचा ताशी वेग x किलोमीटर पर आवर मानू. x किलोमीटर पर आवर मानूया. ओके. मग आपल्याला माहित आहे एकूण अंतर बरोबर रेल्वेची लांबी असते. प्रत्येक रेल्वेची लांबी किती? 125. पहिल्या रेल्वेची लांबी 125. दुसऱ्या पण रेल्वेची लांबी 125. बरोबर राजा. एकूण अंतर बरोबर वेग. वेग किती असतो आपल्याला? आता वेग घेताना आपल्याला दोन्ही पण गाड्या एका दिशेने जात आहेत, म्हणजे सापेक्ष वेग, म्हणजे दोन्ही वेगांची वजाबाकी राजा. एक रेल्वे 65 वेगाने जाते आणि दुसरी एक्स न जाते वजा एक्स. गुणाकारामध्ये किती सेकंदामध्ये पार करते? 6 सेकंदामध्ये. आणि 5/18 करा, कारण वेग हा ताशी विचारलाय तुम्हाला राजा. 125 आणि 125 250 आलं. बरोबर 65 वजा एक्स तसाच लिहिला. 6 एके 6 साइन 3 18. 3 तुमचा इकडे कशाला रे राजा? 3 हा तुमचा भागाकाराला, इकडे कशा येईल? तुमचा गुणाकाराला येईल. आणि 5 तुमचा कशाला? गुणाकाराला, इकडे कशाला येईल? भागाकाराला. के भाग द्या. 5 किती आलं? 25. 5 0 0 5 त्रिक आले 15. 15 वरचा राहिला 0 150. हा 65 प्लस मध्ये आहे. इकडे आल्यावर काय होईल? तुमचा मायनस होईल. बरोबर का? नाहीतर इकडे केलं तरी सुद्धा चालेल. 65 बरोबर इकडे काय राहिलं? तुमचा एक्स राहिला वजा एक्स राहू द्या. 150 मधून 65 गेला. हातच्या घेतला 4. 10 झाले. 10तून 5 गेला 5. 6 4 मधून 6 जात नाही. हातच्या उसने घेतला 0 14. 14तून 6 गेला किती आले? 8 आले. म्हणजे 85 किलोमीटर पर आवर दुसऱ्या रेल्वे गाडीचा वेग आला का चेक करून घ्या. दुसऱ्या रेल्वे गाडीचा वेग 85 किलोमीटर पर आवर आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. दोन्ही रेल्वे एका दिशेने जात आहेत का रे? एक मिनिट थांबा. 1 मिनिट गणित बघू द्या.
उत्तर तर बरोबर आले. ठीक आहे, वजा असेल तर सोडून द्या, तिकडे जाऊ द्या. क्लिअर झालं का रे मला सांगा. चला 85 आलं का बघा. गणित असंच आहे. मग आता इथं वजा का राहिलं ते जाऊ द्या. क्लिअर करे बाबा, जाऊया का पुढं. एक समान लांबीच्या दोन रेल्वे गाडी समांतर लाईनने क्रमशः 60 व 90 किलोमीटर पर आवर वेगाने एकाच दिशेने जात आहेत. एकाच दिशेने म्हणताय. दुसरी रेल्वे पहिल्या रेल्वेला 30 सेकंदामध्ये पार करते म्हणते. प्रत्येक रेल्वेची लांबी, गाडी किती विचारली, गाडीची लांबी विचारली. तिथं मग एकमेकाची विरुद्ध पाहिजे होत. प्रत्येक रेल्वे गाडीची लांबी माना की. प्रत्येक रेल्वे गाडीची लांबी एक मीटर मानूया. 1 मीटर बरोबर का रे. मग आता काय करा, 1 मीटर मानली. एकूण अंतर बरोबर x अधिक x बरोबर. कारण पहिल्या रेल्वेची लांबी अधिक दुसऱ्या रेल्वेची लांबी. सापेक्ष वेग घ्यायचा. वेग कसा बघा, एकाच दिशेने जातात त्या लाईनने 60 आणि एकाच दिशेने जात असतील तर 90 वजा किती करायचंय तुम्हाला, 60 करायचं राजा. गुणाकारामध्ये किती सेकंदात पार करते, 30 सेकंदामध्ये पार करते. तर 5 किती न गुणा 18 गुणून टाका. चला इथं वजा बाकी करा. इथं किती आलं तुमचं, 30 आलं. 30 राजा. 6 पंचे 30 आलं. साइन त्रिक 18 आले. 3 एके 3, 3 शून्य 0 राजा. एक्स आणि एक्स किती आलं, 2 एक्स आलं बरोबर. 5 5 25 अनवरचा 0, 250 आलं. 250 बरोबर का रे. बे एक बे, बे दोन्ही 4 राहिला 1, बे पंचे 10. प्रत्येक रेल्वेची लांबी 125 मीटर आली का चेक करून घ्या. प्रत्येक रेल्वेची लांबी 125 मीटर आली का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या. आलं का, चलो आगे. 150 मीटर लांबीची एक आघाडी एका दगडाला 15 सेकंदामध्ये पार करते व विरुद्ध दिशेने तेवढ्याच लांबीच्या दुसरी गाडी 12 सेकंदामध्ये पार करते. तर दुसऱ्या रेल्वेचा ताशी वेग किती विचारलं तुम्हाला. काय करायचं माहिती का, दुसऱ्या गाडीचा ताशी वेग काढायचा असेल तुम्हाला तर इथं आता पहिली रेल्वे गाडी जाते. हा एक असा दगड आहे असं समजा. इथं इकडून एक रेल्वे जाते तिकडून एक रेल्वे जाते. पण ह्या दगडाला पार करताना ही पहिली रेल्वे ना, पहिली रेल्वे ही किती आहे, 150 मीटर लांबीची आहे आणि 15 सेकंदामध्ये पार करते. आणि दुसरी गाडी काय करते, 12 सेकंदामध्ये पार करते. पण राजा ही गाडी ह्या गाडीला पण ओलांडून जाणार आहे. ओके, मग अगोदर गाडीचा वेग काढा ना. वेग कसा काढायचा, पहिली गाडी आहे ना 150 मीटर लांबीची, ती त्या दगडाला 15 सेकंदामध्ये पार करते. तर वेग बरोबर अंतर भागीला काय आलं, वेळ आला. 15 एके 15, 15 शून्य 0. त्या गाडीचा वेग आला 10 मीटर पर सेकंद आला. 10 मीटर पर सेकंद. आपल्याला गाडीचा वेग मिटला 10 मीटर पर सेकंद राजा. पुन्हा काय करायचं, दुसऱ्या गाडीचा ताशी वेग काढायचा आहे. तर दोन्ही रेल्वेची काय करावं लागेल, त्या ठिकाणी ऍडिशन करावं लागेल. पहिल्या रेल्वेची लांबी 150, दुसरी रेल्वे पण तेवढ्याच मापाची आहे, तेवढ्याच लांबीची आहे, 150चीच आहे राजा बरोबर. एकूण अंतर पहिल्या गाडीची लांबी अधिक दुसऱ्या गाडीची लांबी बरोबर. सापेक्ष वेग विरुद्ध दिशेने येत आहेत राजा. दोन्ही वेगांची काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. 10 अधिक x, कारण का दुसऱ्या रेल्वे गाडीचा ताशी वेग विचारलाय
बरोबर का रे? पण हा हा किलोमीटर पर आवर मध्ये केला तरी सुद्धा चालेल, नाही केला तरी चालेल. अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, मीटर पर सेकंद मध्ये काढून घ्यावं लागेल. गुणाकारामध्ये किती सेकंद लागतात? 12 सेकंद लागतात. बरोबर का रे? मग आता ह्याला सोडवा. नंतर किलोमीटर पर आवर मध्ये करायचं नाही ते बघूया. किती आलं तुमचं? 300 आलं. 300 राजा. 300 बरोबर 12 इकडे भाग जातो का बघा. 3 भाग जातो. 3 1 3 आणि 3 चो किती आलं? 12 राजा. बरोबर का रे? इथं आले तुमचे 100 बरोबर. 4 ने इकडे गुणा किती आलं? 40 एक्स आलं. सॉरी 40 आलं. आणि 4 न गुणलं की एक्स ला किती आलं तुमचं? 4 एक्स आलं राजा. छेदामध्ये हा पलीकडण्या 100 आहे, हा प्लस मध्ये आहे. 40 तिकडे गेला मायनस. 100 वजा 40 बरोबर किती आलं? 4 एक्स आलं. राहिले किती रे तुमचे? 60 राहिले. 60 बरोबर 4 एक्स. 4 1 4 राहिला 1. 2 राहिले. 4 25 2 राहिले. सॉरी. म्हणजे काय आलं तुमचा? 15 आला. 15 मीटर पर सेकंद आला. 15 मीटर पर सेकंद बरोबर एक्स आहे का बघा कुठं? 15 मीटर पर सेकंद नाही. ताशी विचारलाय म्हणजे 15चं तुम्हाला काय करावं लागेल? लक्षात ठेवा. 15चं काय करावं लागेल तुम्हाला? मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर आवर मध्ये करायचं आहे. 18/5 ने गुणावं लागेल. 5 1 5 5 त्रिक 15 18 त्रिक किती आलं? 54 आलं. 54. रेल्वेचा ताशी वेग 54 किलोमीटर पर आला का? दुसऱ्या रेल्वेचा वेग विचारला. दुसऱ्या रेल्वेचा वेग कुठं दिसतंय बघा? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आला का? चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 4 आला का? चेक करून घ्या. 54 आला पाहिजे. चलो आगे. 180 मीटर 220 मीटर लांबीच्या दोन रेल्वे विरुद्ध दिशेने क्रमशः 40 व 50 वेगाने येत आहेत. त्या दोन्ही रेल्वे एकमेकास किती वेळेमध्ये मिळतील विचारले तुम्हाला. सोळा आले का? 16. 1 किती वेळेत भेटतील विचारलं. वेळ बरोबर दोन्ही रेल्वेची लांबी 180 अधिक 220 छेदामध्ये विरुद्ध दिशेने येतात म्हणजे दोन्ही वेगांची बेरीज करावी लागेल. 40 अधिक किती वेग आहे? 50 राजा. वेळ तुला सेकंदामध्ये काढायचा असेल तर 18/5 न गुणावं लागेल. 0 8 आणि 2 किती आले? 10 हातच्याला गेलाय. 2 3 आणि आले 4 छेदामध्ये किती आलं? 90 आलं राजा. 90 बरोबर. 18 छेदामध्ये किती आलं? 5 आलं. गुणाकार सॉरी गुणाकार बरोबर नाही. 0ला 0 कॅन्सल. 9 1 9 9 2 18 45 राहिले काय? 8 गुणाकारामध्ये 2 8 2 किती आलं? 16 आलं. 16 सेकंद वेळ लागेल. 16 सेकंद कुठं दिसतंय बघा? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आला का? चेक करून घ्या. चलो आगे. 100 मीटर लांबीची एक गाडी 50 किलोमीटर वेगाने जाताना तिच्या विरुद्ध दिशेने 120 मीटर लांबीची गाडीला 6 सेकंदात पार करते, तर दुसऱ्या गाडीचा ताशी वेग किती विचारले तुम्हाला? ताशी वेग
दुसऱ्या गाडीचा वेग काय म्हणूया आपण? दुसऱ्या रेल्वे गाडीचा वेग जो आहे ना, वेग, तो वेग काय म्हणूया राजा आपण? x किलोमीटर पर आवर मानूया. ओके, x किलोमीटर पर आवर मानला. मग आपल्याला माहित आहे एकूण अंतर बरोबर काय असतं? एकूण अंतर बरोबर काय असतं तुमचं? वेग गुणाकारामध्ये वेळ. वेग कुठला असतो तुमचा? सापेक्ष वेग असतो राजा, सापेक्ष वेग. सापेक्ष वेग आला तुमचा. गुणाकारामध्ये काय आली? वेळ आली, वेळ. एकूण अंतर, एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेला जर पार करून जात असेल तर दोन्ही रेल्वेची लांबी असते राजा. दोन्ही रेल्वेची लांबी पहिली 100 आहे, दुसरी किती लांबीची आहे? 120 लांबीची आहे. सापेक्ष वेग एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येत असेल, दोन्ही वेगांची बेरीज करायची असते. पहिल्या रेल्वेचा वेग 50 आहे, दुसऱ्याचा मानला x राजा. गुणाकारामध्ये किती सेकंदात पार करते? 6 सेकंदात पार करते. किलोमीटर पर आवर मध्ये करायचं 18/5 ने गुणून टाक, सॉरी 5/18 ने गुणून टाक. ताशी वेग विचारलाय ना रे, ताशी वेग. बरोबर का रे? हे चुकलेलं दिसतंय सगळं 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 सगळं. हे काय झालंय सगळं वेगळंच काय तर पर्याय. ठीक आहे, चला पर्यायचं सोडून द्या. किती आलं तुमचं इथं? 220 आलं, 220. बरोबर. 6 एके 6 साइन त्रिक 18. 3 इकडं कशाला आहे तुमचं? भागाकाराला गुणाकाराला येईल. 5 गुणाकाराला इकडं भागाकाराला येईल. 50 आधी किती आलं? 1 आलं राजा. चला 5 चोक किती आलं? 20. राहिले 2, 5 चोक 20. 4 त्रिक आले 12. हातच्याला गेले 4 त्रिक 12 ने किती आलं? 13. 132. 50 प्लसला इकडं मायनसला येऊन जाईल. इकडं राहिला x राजा. 2 तसंच. हातच्या 5 3तून 5 जात ना, हातच्या उसनं घेतलं 0. इथं झाले 13. 13तून 5 गेला, राहिला किती? 8. 82 किलोमीटर पर आवर आला का चेक करून घ्या. 82 किलोमीटर पर आवर आला का वेग चेक करून घ्या. 82 आला पाहिजे, 82 राजा. 82 किलोमीटर पर आवर आला का चेक करा. पर्याय इथं चुकलेले आहेत. 82 उत्तर यायला पाहिजे तुमचं. आपल्याला वेग विचारलाय. आलं का रे बाबा? आलं का? चलो आगे. 180 मीटर व 120 मीटर लांबीच्या दोन रेल्वे समांतर लाईनने एकमेकीच्या विरुद्ध दिशेने क्रमशः 65-55 किलोमीटर पर आवर वेगाने येत आहेत. त्यांना एकमेकात ओलांडण्यास किती वेळ लागेल? मला वाटतं हा प्रश्न झालेला आहे. झालाय का रे? डबल आलेला वाटतोय. झालं का रे? ओलांडण्यास किती वेळ लागेल? वेळ बरोबर काय करायचंय? अंतर, दोन्ही रेल्वेची बेरीज, दोन्ही रेल्वेची लांबीची बेरीज. 180 आणि 120 घेतला राजा. छेदामध्ये एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येतात, म्हणजे तुम्हाला सापेक्ष वेग करताना दोघांची ऍडिशन करावी लागेल. गुणाकारामध्ये वेळ सेकंदामध्ये काढायचा, 18/5 ने गुणावं लागेल. चला इथं किती आले तुमचे? 20 मिळवले, 200 वरचे 300 आले, 300. छेदामध्ये राजा 5 आणि 5 10 आला, हातच्याला गेला 1. 6 5 11 ने किती आले? 12. गुणाकारामध्ये 18, छेदामध्ये किती आलं? 5. शून्याला शून्य गेला. 5 एके 5, 5 सक्क 12. 6 एके 6, 6 दोन्ही 12. बे एक बे 92 18. वेळ लागेल किती? 9 सेकंद लागेल, 9 सेकंद. 9 सेकंद दिसतंय का बघा? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. वेळ 9 सेकंद लागेल राजा, 9 सेकंद. चलो आगे. दोन रेल्वे गाडी 42 किलोमीटर आणि 84 किलोमीटर वेगाने एकाच दिशेने जात आहेत म्हणते. एकाच दिशेने जात आहेत. त्यांची लांबी क्रमशः 320 आणि 380 मीटर आहे. तेज रेल्वेगाडी धीमे रेल्वेगाडीला किती सेकंदात पार करेल विचारले. गो.
झालं का रे? किती सेकंदात पार करेल? वेळ काढायचा राजा. वेळ बरोबर दोन्ही रेल्वेची बेरीज, दोन्ही रेल्वेच्या लांबीची बेरीज 320 अधिक 380. छेदामध्ये एका दिशेने जात असेल तर सापेक्ष वेग 84 वजा किती करायचा? 42 करायचा. गुणाकारामध्ये 18/5 करा, कारण का तुम्हाला सेकंदामध्ये वेळ काढायचा आहे. 0 8 आणि 2 10, हातच्याला गेलं 1 3 आणि 3 6 6 किती आलं? 7 राजा. 700 छेदामध्ये 4 2 गेला 2 राहिला, 8 4 गेला 4 राहिला, गुणाकारामध्ये 18 छेदामध्ये किती आलं? 5. साइन त्रिक 18 साई 7 42 7 1 7 वरचे 2 शून्य तसेच. चला राहिलं काय काय एकदा लिहून घेतो. 100 गुणाकारामध्ये 3 छेदामध्ये 5. 5 1 5 5 2 10 5 0 0 20 त्रिक किती आलं? 60 आलं. 60 सेकंद आले का चेक करून घ्या. 60 सेकंद लागतील. एक तेज रेल्वेला धीम्या रेल्वेला ओलांडण्यासाठी 60 सेकंद लागतील. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. 60 सेकंद लागेल. 60 सेकंद राजा. आलं का चेक करून घ्या. 60 सेकंद आलं का चेक करून घ्या. काय झालं? एकाच दिशेने जातात की मग काय झालं? मला कळालं नाही. काय चुकीचं बोललो का तोंडातून? काय झालं? काय नेमकं कळालं? म्हणजे विरुद्ध म्हणलो का? नाही एकाच दिशेने जातात. बरोबर आहे की काय? एकाच दिशेने जात आहेत, त्यांची लांबी क्रमशः एवढे. एकाच दिशेने जात असल्यामुळे आपण सापेक्ष वेग घेतला. सापेक्ष वेग. आणि एकाच दिशेने जात असेल तर सापेक्ष वेग घेताना दोन्ही वेगांची वजाबाकी करायची. बरोबर आहे की? 60 सेकंद बरोबर. एकाच दिशेने जातात. एका दिशेने जात असतील ना, वजाबाकी करा. विरुद्ध दिशेने येत असेल तर त्यांची बेरीज करा. इथं लिहिलंय की मी. दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जात असतील तर दोन्ही वेगांची वजाबाकी असेल तर दोन्ही वेगांची बेरीज. काय झालं मला पण समजून आज नेमकं काय चाललंय. होऊ शकतं कन्फ्युज. चला लक्षात ठेवा. साठ सेकंद यायला पाहिजे पंढरीनाथ. चला आता प्रश्न येतात का नाही परीक्षेला बघा. पोलीस भरतीला हा टाईप शिकलो. परीक्षेला प्रश्न येतो का नाही बघा. गोंदिया पोलीस भरती 2023 ला प्रश्न आलेला. 23 पडदेशी उत्तर कमेंट करायचं. चला. एका समान लांबीच्या दोन रेल्वेगाडी एका दिशेने समांतर रुळावर अनुक्रमे 56 आणि 46 वेगाने धावत आहेत. जोरात चालणारी गाडी दुसऱ्या गाडीला 36 सेकंदात पार करते तर प्रत्येक गाडीची लांबी काय? विचार. मला वाटते मागात झाले का बघा. हे झाले गणित. हाय असं 23 ला कॉपी पेस्ट आहे. स्टाफचा प्रश्न. झालं काय? सेम पंढरीनाथ. आता काय टेन्शन घ्यायचं नाही. सगळं आपण एवढं बघितलंय. परीक्षेला प्रश्न येतो पोलीस भरतीला सुद्धा. बाकी सगळ्या एक्झामला तुम्हाला सगळे उपयोगी पडतील. याच्या बाहेर काय क्वेश्चन येणार नाही. 36 सेकंदात पार करते तर प्रत्येक गाडीची लांबी काय विचारली. अरे प्रत्येक गाडीची लांबी माहित नाही ना आपल्याला. मग आपल्याला माहित आहे समान लांबीच्या दोन रेल्वे गाड्या आहेत. प्रत्येक गाडीची लांबी जी रेल्वेची लांबी ती प्रत्येक गाडीची लांबी आपण 1 मीटर मानूया. हे तर क्लिअर झालं. 1 मीटर मानले राजा. मग आपल्याला माहित आहे एकूण अंतर बरोबर काय असतं. पहिल्या रेल्वेची लांबी अधिक दुसऱ्या रेल्वेची लांबी बरोबर
वेग घेताना सापेक्ष वेग घ्यायचा, सापेक्ष वेग एकाच दिशेने समांतर रुळावर म्हणतंय, म्हणजे 56 वजा 46 करावं लागेल, कारण एकाच दिशेने जात असेल तर वजाबाकी राजा. गुणाकारामध्ये वेगाने तर किती सेकंदामध्ये पार करते? 36 सेकंदामध्ये पार करते. तुला लांबी मीटर मध्ये काढायचे, 5/18 गुणावं लागेल. का गुणावं लागेल 5/18? कारण वेग तुझा मीटर पर सेकंद मध्ये नाही. हा वेग मीटर पर सेकंद मध्ये असता तर गुणलं नसतं, पण हा किलोमीटर पर आवर मध्ये आहे, तर मीटर मध्ये करण्यासाठी तुला 5/18 गुणावं लागेल. 1 सन 1 किती आलं? 2 1 राजा. 56 वजा 46 आलं 10. गुणाकारामध्ये 18 1 18, 18 दोन्ही सॉरी 18 1 18, 18 दोन्ही किती आलं? 36. 5 दोन्ही किती आलं? 10 आलं राजा. बे पंचे 10. एक्स बरोबर 10 5 किती आलं? 50. प्रत्येक रेल्वेची लांबी आली ना 50 मीटर आली, 50 मीटर. कुठं दिसतंय बघा? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. 50 मीटर आली का चेक करून घ्या. प्रत्येक रेल्वेची लांबी 50 मीटर यायला पाहिजे. गोंदियाला विचारलाय प्रश्न, मागा झालाय बघा. बघा तुम्ही मागं जाऊन, मागं झालाय आपला प्रश्न. हा प्रश्न बघा, हा प्रश्न सेम असा प्रश्न विचारलाय, लक्षात. स्टाफ 2014 आणि 12ला पण आलाय, लक्षात ठेवा. हाच प्रश्न गोंदियाला विचारलाय, फक्त व्हॅल्यू चेंज केलेत, टाईप मात्र तोच आहे राजा. बस चला 50 मीटर आलं का चेक करून घ्या. दोन रेल्वे गाडीची लांबी अनुक्रमे 137 163 मीटर आहे. त्यांचा वेग क्रम अनुक्रमे 18 आणि 22 किलोमीटर पर आवर आहे. जर गाड्या एका दिशेने धावत असतील तर त्या गाड्यांचा परस्पर किती, लक्षात ठेवा. ओलांडण्यास लागणारा वेळ बरोबर दोन्ही रेल्वेच्या गाडींची लांबी 137 अधिक 163. छेदामध्ये लक्षात ठेवा, त्याच अनुक्रमे म्हणले एकाच दिशेने धावत आहेत, याचा अर्थ सापेक्ष वेग घेण्यासाठी दोन्ही वेगांची वजाबाकी करावी लागेल आणि सेकंदामध्ये काढायचं 18/5 ने गुणावं लागेल. 7 आणि 3 किती आले? 10. हातच्याला गेला 1. 6 आणि 3 9, 9 आणि 1 10. 1 हातच्याला 1 2 आणि किती आलं? 3 आलं राजा. 3 बरोबर आहे का बघा? 7 आणि 3 10 हातच्याला 1, 6 आणि 3 9 आणि 1 10 हातच्याला 1, 1 2 आणि 3. 22 मधून 18 गेला, राहिला किती तुमचं? 4 राहिला राजा. 4. 18 छेदामध्ये किती आलं? 5 आलं. 5 तुमचे. चला 5 1 5, 5 सक्क 30, 5 0 0 राजा. बे दोन्ही 4, बे 9 18, बे त्रिक 6, बे 0 0. राहिलं किती बघा? 30. गुणाकारामध्ये राहिलं किती तुमचं? 9. बरोबर का रे? बघा एकदा. एकाच दिशेने नाही, इथं एकाच दिशेने. प्रश्न काहीतरी चुकला इथं. एकाच दिशेने नाही, एकमेकीच्या म्हणलंय, म्हणजे विरुद्ध दिशेने. विरुद्ध दिशेने म्हणा, प्रश्नामध्ये विरुद्ध दिशेने, विरुद्ध दिशेने राजा. इथं टायपिंग मिस्टेक आहे, विरुद्ध दिशेने म्हणलेलं आहे. विरुद्ध दिशेने म्हणलं की दोन्ही वेगांची बेरीज करायची राजा. विरुद्ध दिशेने करा. वरती आलं तर 300 छेदामध्ये किती आलं तुमचं? 2 40 आलं. 40 गुणाकारामध्ये 18 छेदामध्ये किती आलं? 5 0ला 0 कटला राजा. बे 2 5 1 5, 5 सक्क 30, बे दोन्ही 4, बे 9 18, बे त्रिक 6. राहिलं किती? 3 गुणाकारामध्ये 9, 9 त्रिक किती आलं? 27 आलं. 27. 27 सेकंद आलं का चेक करून घ्या. 27 सेकंदात एकमेकाला ओलांडतील राजा. पर्याय क्रमांक किती आला तुमचा? 3 आला. 3. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. ठीक आहे, आजचा भाग क्लिअर करे बाबा. ठीक आहे, थांबूया. आजचा भाग इथंच थांबूया.